सांगते, लेखा तुला जायचंय ना जा. पण जात असताना पोरग वेशीपर्यंत येतं. वेशीपर्यंत आल्याच्या नंतर मुलाचे आवडी निवडीचे सगळे पदार्थ त्या बॅग मध्ये पॅक केले असतात. आईला असं वाटतं जाताना माझ्याकडे आता पाठीमागं फिरून पाहिल. पत्नीला असं वाटतं माझ्याकडे पाहिल. मुलांना असं वाटतं माझ्याकडे पाहिल. पण वेशीपर्यंत गेल्याच्या नंतर सुद्धा तो जवान पाठीमागं फिरून पाहत नाही. तो या देशाचा जवान असतो. तुमच्या घरी दिवाळी असू द्या, देशाचा रक्षक हातात बंदूक घेऊन तिथं उभा राहील. तुमच्या घरी कुठलाही सण असू द्या, उत्सव असू द्या, देशाचा रक्षक तिथं उभा राहील. दरे नावाचं गाव सातारा जिल्ह्यातली घडलेली घटना आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी एवढी त्या ठिकाणी ती व्हायरल झाली, एवढ्या लोकांनी तिला पाहिलंय. 8 तासाच्या अगोदर बाळ जन्माला आलं होतं. 8 तासा अगोदर त्याचा त्या ठिकाणी भगवंताच्या घरी जाणं झालं. त्या जवानाचं धावपळ होते हो. सैनिकांचं जीवन वाताहात आहे. आम्ही कीर्तनात बोलतो तर आम्हाला लोक म्हणतात, महाराज अहो पगार असते हो त्यांना, अडचण वाटते आम्हाला थोडीशी. माझी सैनिक येतात, ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला ते म्हणतात कुठे मान नाही महाराज. कोणी साधं फुल सुद्धा सत्काराचं देत नाही. कोणी म्हणत नाही फौजी आहे म्हणून. कोणी म्हणत नाही हा फौजी आहे याच्यामुळे आपण वाचलो म्हणून. कोणी म्हणणार नाही गावाकडे आले की ये बेटा चहा घे, तुझ्यामुळे त्या ठिकाणी आमचं जरा व्यवस्थित त्या ठिकाणी चाललंय, देश बरोबर चाललाय, सुरक्षक व्यवस्थित होते सुरक्षा. नाही म्हणणार कोणी. फौजी आहेत ना, त्यांना तुमचा काही लागत नाही. पण धावपळ झाली त्या जवानाची. आणि डिलेव्हरीसाठी, आपल्या पत्नींच्या डिलेव्हरीसाठी आलेला जवान घरी येतो. संसारामध्ये पळावं लागतं माणसाला. पण देशाचा रक्षक संसारामध्येही पळतो आणि तिकडे रक्षक करत असताना सुद्धा पळतो. हातामध्ये बंदूक घेऊन उभा राहतो. 2-2 भूमिका निभावतो तो या देशाचा जवान असतो. आई 3-4 घटना ज्या घडल्या आता पाठीमागे मागच्या आठवड्यामध्ये, त्या एवढ्या त्या ठिकाणी एवढ्या त्रासदायक वाटल्या असं वाटतं की मी कीर्तनात सांगावं. आणि कीर्तनामध्ये रोज ते कीर्तनामध्ये सांगावं लागतंय की हा जवान शहीद झाला, तो जवान शहीद झाला. हे दुर्भाग्य आमचं, हे दुर्भाग्य आहे. तो जवान गाडीवर जात असताना आपल्या लेकीच्या, आपल्या बालकाला पाहण्याकरता आलेला जवान ज्या वेळेला त्या ठिकाणी तिथे पडला, धारातीर्थ पडला. 8 तासाच्या नंतर बातमी कळाली गावाकडे की त्याला एक सुंदर बाळ झालंय. माय अंतविधीची तयारी केली जात होती आणि बाळाला दवाखान्यातून गावाकडे आणण्याची तयारी केली जात होती. ओली बाळातीन असताना ते छोटस लेकरू घेऊन ती माय आपल्या पतीला भेटण्याकरता निघाली. 8 तासापूर्वी लेकराचा जन्म झाला, कल्पना करा. 8 तासाच्या नंतर तिचा असलेला बाप निघून गेलाय. ओली बाळातीन तिथपर्यंत आली. रचलेल्या चितेवर त्या ठिकाणी मालकाला पाहिलं. सांगा मला, एक अर्ध असलेलं मरण त्या बाळांतीन मधून मध्ये तिचा आहे. ती अर्ध्या त्या ठिकाणी मरणातून परत आलेली पत्नी, आणि एका बाजूला ते लेकरू, आणि एका बाजूला तिचा असलेला मालक, तिचं कुंकू. काल मकर संक्रांत केली आहे तुम्ही सगळ्यांनी. पण इतर ज्या कोणी फौजीच्या घरच्या असतील ना, त्यांना विचारा या सणाचं सुख काय असतं. रोज मालकाला कुंकू लावताना आयुष्य मागावं लागतं. ती फौजीची पत्नी असते आई. हो, फौजीची पत्नी होणे एवढं सामान्य गोष्ट नाहीये. तिनं त्या ठिकाणी एका बाजूला चितेवर हात त्या ठिकाणी ठेवला आणि आपलं बालक, जो बालक आहे ते बाजूलाच आहे, छोटस बालक, मातीचा गोळा नेमका जन्माला आलेला. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी तो प्रसंग ज्या वेळेला आपण पाहत असाल, कल्पना करा नियती किती क्रूर असते. जर तुम्हाला धर्म करायचा असेल तर मरावं लागेल. जर तुम्हाला धर्मासाठी जगायचं असेल तर स्वतःचं समर्पण करावं लागेल. एका बाजूला त्या ठिकाणी जवान, एका बाजूला ते छोटस बाळ, आणि एका बाजूला ती पत्नी पडलेली. मी महाराष्ट्राला सगळ्यांना सांगतो की जेवढे काही नेते, जेवढे काही त्या ठिकाणी मोठे मोठे लोक आहेत, तुम्ही पोरांनो हिरो मानता काही लोकांना. मी सांगतो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या, भीक मागतो तुम्हाला. आपण अभंगाच्या माध्यमातून हेच पाहिलं का भक्ती तो कठीण
वैराग्य तो कठीण आणि ज्ञान सुद्धा कठीण आहे. पण काही लोकांनी या सगळ्यांना त्या ठिकाणी झुगारून देशाचं रक्षण करायला सुरुवात केलेली आहे. रिअल हिरो आपण त्यांना मानलं पाहिजे. हे सगळे लोक हा देश त्या ठिकाणी चालवण्याकरता निमित्त मात्र आहेत. पण खरा देश चालवणारे जर कोण असतील तर तो माझा शेतकरी, या जगाचा पोशिंदा, आणि दुसरा म्हणजे माझा देशाचा जवान, तो तिथं उभा आहे. म्हणून हा देश सुरक्षित आहे. मायबाप लक्षात ठेवा. कामच्या ध्यानात येत नाही, कामच्या लक्षात येत नाही, मला कळत नाही. आमचा त्या ठिकाणी आता एक जवान शहीद झाला. तो जवान ज्यावेळेला शहीद झाला त्यावेळेला त्याच्या घरी ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला पाहिलं, लक्षात आलं की एका बाजूला कुटुंब रडतंय आणि एका बाजूला त्या ठिकाणी महाराज अभिमानानं लोक त्या ठिकाणी जय घोष करतायत. हो, चिट्ठी ना कोई संदेश